जेऊर कुंभारीत लोड शेडिंग विरोधात संतापाचा उद्रेक। रात्रभर अंधार, उकाड्याने जीव हैराण। ग्रामस्थांचा महावितरणाला थेट इशारा। वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार। कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवारच्या वीज खंडित प्रकरणामुळे ग्रामस्थांचा संताप अनावरण झाला आहे। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रचंड उकाड्यात रात्री 5 ते 6 तास वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले असून जेऊर कुंभारीच्या ग्रामस्थांच्या वतीने महावितरण विभागाला कठोर शब्दात निवेदन देण्यात आले आहे। महावितरण अधिकारी दिनेश पंडोरे यांना जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। या प्रसंगी सहकार महर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय सुधाकर जाधव, काँग्रेस प्रदेश सचिव नितीन शिंदे, गौतम बँकेचे संचालक बापूराव वक्ते, माजी सरपंच राजेंद्र गिरमे, पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, उपसरपंच जालिंदर चव्हाण, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष महेंद्र वक्ते, कल्याणराव गुरसळ, शरदचंद्र पवार पतसंस्थेचे संचालक वीरेंद्र शिंदे, सरपंच यशवंतराव आव्हाड, भाजप युवा मोर्चा तालुका सचिव किशोर गायकवाड, सुधाकर वक्ते, कोंडीराम वक्ते, अभिजित गुरसळ, पोपटराव शिंदे, अमोल दौंड, शशिकांत गुरसळ, उद्योजक संदीप वक्ते, रामभाऊ वक्ते, दादासाहेब चव्हाण, कैलास चव्हाण, लक्ष्मण वक्ते, ग्रामपंचायत सदस्य किशोर वक्ते, ग्रामपंचायत सदस्य प्रदीपराव गायकवाड, पोपट सोळके, बाळासाहेब देवकर, अजिंक्य चव्हाण, मधुकर वक्ते, संदीप राऊत, मनोज जगताप आदींनी यावेळी उपस्थित राहून निवेदन देण्यात आले आहे। यावेळी निवेदन देऊन तत्काळ रात्रीचे लोड शेडिंग बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। गावात रात्रीच्या वेळी अचानक वीज पुरवठा खंडित होत असल्याने लहान मुले, वृद्ध, महिला तसेच आजारी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। उष्णतेमुळे नागरिकांची झोप उडाली असून अनेकांना विविध आरोग्य समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे। रात्रभर अंधार, उकाडा आणि डासांच्या वाढत्या त्रासांमुळे जगणे असह्य झाले आहे, अशी तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। सत्य एक्सप्रेस न्यूज साठी रवींद्र जगताप, कोपरगाव। ही साधारण 9 वाजता चालू व्हायला पाहिजे, पण गेल्या 4-6 दिवसापासून असं 15 दिवस झाले. 15 दिवस नाही, ते 15 दिवस होऊन गेले. 15 दिवसापासून आहे, पण मध्यंतरीच्या काळापासून असं दिसून येऊ राहिलं की 1 वाजेच्या पुढे सर्व शेतकरी वर्ग आहे अंधारात राहत, बसा खाली, मुलं आहे वगैरे, बसा खाली, बसा सारे खाली, बसा 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 खाली बसा खाली बसा। लोक आजारी आहेत, फॅन बंद राहतात, या पाटील, त्या लोकांना त्या उष्णतेचा एवढा त्रास होऊ राहिलेला आहे आणि आपण MSCB वाले पण आम्हाला फार त्रास देऊ राहिले। मग हेतू पुरस्कार जेऊर कुंभारी सेक्शनला त्रास आहे का काय, हे आता आम्हाला असं वाटायला लागलं। आम्ही कित्येक वेळा फोन करावा सर, सगळ्यात पहिला आमचा मेन प्रश्न असा आहे की आपलं बिलकुल येत नाही, 1-1 वाजेपर्यंत तुम्ही आम्हाला लाईट देत नाही। तो याचा तुम्ही चांगला बारकाईनं अभ्यास केला पाहिजे, आम्हाला त्याचं परफेक्ट उत्तर द्या, असं धातूर मातूर उत्तर देऊ नका। त्याचं कारण असं आहे का आम्ही जे काय भोगतोय त्या वेदना फार कठीण आहे। तुम्ही 4 दिवस अंधारात राहून पहा ना, या ना तुम्ही तर 4 दिवस राहून पहा अंधारात. त्याच्या अशी सर्व ग्रामस्थांची विनंती आहे का तुम्ही याच्यात पूर्ण लक्ष घालून आमच्या जेऊर कुंभारी गावाला जे काही लोड शेडिंग होतंय ते व्यवस्थित प्रकारे झालं पाहिजे। त्याच्यामध्ये जर तुम्ही आम्हाला 2 तास 3 तास जरी हॉल्टेज दिलेला असला, पण त्याच्यानंतर मात्र ते रेग्युलर चालू झालं पाहिजे, अशी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे। आणि मी काय म्हणतो, तंत्रज्ञानाचे वापर होतो, MSCB सप्लाय, आपलं विद्युत वितरण सप्लाय म्हणजे सुरळीत ठेवण्यासाठी गुजरात असेल, तेलंगणा असेल, सगळीकडे तसं चांगले नियोजनबद्ध काम चालू आहे सगळ्या भारतभर। परंतु आमच्या जेऊर कुंभारी गावामध्ये काय प्रॉब्लेम झाला काही कळत नाही। जेऊर कुंभारीमध्ये सातत्याने वीज पुरवठा आम्हाला मिळाला पाहिजे, परंतु मिळत नाही, हे फार मोठं दुर्दैव आहे। वास्तविक पाहता जेऊर कुंभारीवर हा कायम अन्याय होत आलेला आहे, म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ इथं पहिल्यांदा एकत्रितपणे सर्व पक्षीय इथं आलेलो आहोत। पाण्याचा प्रश्न असो, 1.5-2 महिने पाणी खालीचा पाठ पाणी खाली जातं। आमचे पत्रकार मधुकरराव आम्हाला सांगतात तुम्ही आवाज उठवला पाहिजे आणि पाणी कधी येणार ते त्यांना सांगावं लागतं। पुढच्या वेळेस पाण्याचा जरी प्रश्न असेल तर आम्ही हे सगळे गावकरी एकत्रितपणे येऊन तिथलं कुलूप तोडणार, तिथं मुरुम टाकला जातो गेटपाशी, हे दुर्दैव आहे।
जेऊर कुंभारीवर हा कायम अन्याय होत आलेला आहे. आमचं गाव जेव्हापासून समृद्धीच्या रस्त्यावरती आलं, टोल नाक्यावरती आलं, तेव्हापासून डोळ्यात सगळ्यांच्या खुपतंय की काय असं वाटतंय मला. त्यामुळं आमची वीजही तिथं कायम बंद केली जाते. पाणी पुरवठाही बंद केला जातो. आणि फार काय स्थानिक नेते आता इथले सत्ताधारी लोक आहेत, आमच्या टोल नाक्याला जेऊर कुंभारी नाव द्यायचं त्याच्याबद्दलही कोणी अक्षर काढायला तयार नाही. म्हणजे हा अन्याय आम्ही आता एकत्रितपणे सगळे येऊन एकत्रितपणे आम्ही लढा देणार आहोत. तत्पूर्वी साहेबांना आम्ही एकच विनंती करतो की MSEBीचा जो आहे, म्हणजे पाणी तर नाही पण MSEB तरी आम्हाला सप्लाय सुरळीत द्यावा, जेणेकरून आमचं जे राहणीमान असेल, शेतीचे उत्पादनं असतील, हे आम्हाला व्यवस्थित काढता येतील, पाणी सुरळीतपणे देता येईल. तर मी साहेबांना विनंती केली सर्वांच्या वतीने, एक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाहिजे तर आमच्या गावकऱ्यांमध्ये पुष्कळ काही लोक आहेत तर ते तुम्हाला मदत करू शकतात साहेब, हे कसा आपल्याला प्रश्न सोडवता येईल. तुम्ही त्यांना विनंती केली, बघू आपण ते काय बोलतात. समस्त जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने महावितरणचे जे अधिकारी आहे त्यांना निवेदनाद्वारे व्यथा मांडली की साहेब, गेल्या जवळजवळ महिनाभरापासून लोड शेडिंगच्या नावाखाली थोडासा अतिरेक होतोय. जो टायमिंग तुमचा 6 ते 9 तुम्ही स्वयंघोषितपणे सांगितलेला आहे, या 6 ते 9चा जो टायमिंग आहे याच्या व्यतिरिक्त जरी 10 साडेदहा लाईट आली तर ते 11ला परत जाते, 1 वाजता परत येते. आणि ग्रामीण भागामध्ये मच्छर या दिवसाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, उष्णतेचे लाट चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये झोपा येत नाही. काही घरांमध्ये दम्याचे पेशंट आहेत, पंखा चालू नाही लाईट नसल्यामुळं. जर उद्या याच्यातून एखादी जीवितहानी झाली किंवा काही वाईट घटना घडली त्याला जबाबदार कोण राहणार आहे. तर आमची या निवेदनातून एवढीच मागणी आहे की तुमचा जो काही लोडशेडिंग तुम्ही जे म्हणता त्याला खरोखर अधिकृत टायमिंग आहे का, असेल तर मग त्याच टायमिंगच्या व्यतिरिक्त इतर टायमिंगमध्ये लाईट का जाते. तर या निवेदनात साहेबांनी स्वीकार केलेला आहे. आमची मागणी देखील त्यांनी ऐकून घेतलेली आहे आणि ते निवेदन नुसतं न स्वीकारता त्याच्यावर काहीतरी कार्यवाही करतील आणि इथून पुढं तरी आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो. ग्रामस्थांच्या जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आलं पंढोरे साहेब यांना का जे तुमचा टायमिंग आहे गव्हर्नमेंटचा, म्हणजे महावितरणने दिलेला 6 ते 9, परंतु त्या व्यतिरिक्त जो रात्रीचा 11 ते किंवा कधी कधी 12 ते 2 अशी जी लाईट जाते, रात्रीच्या वेळेस काय होतं आहे, आमच्याकडे बिबट्याचा वावर जास्त आहे. त्यानंतर रात्री जर लाईट गेली, एखाद्याच्या घरी जर बिबट्या आला तर काय करायचं आम्ही ग्रामस्थांनी. त्यामुळे साहेबांनी इथून पुढे आमच्या जेऊर कुंभारीची लाईट उद्यापासून सुरळीत करावी अशी आम्ही सर्व जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. व ते उद्यापासून आमची लाईट सुरळीत करतील अशी, आजपासून लाईट सुरळीत करतील अशी आम्ही जेऊर कुंभारीची यांनी अपेक्षा व्यक्त करतो व त्यांना आज निवेदन पण दिलेलं आहे. धन्यवाद. परिच्या ग्रामस्थांनी आपल्याला निवेदन दिले. वारंवार त्या गावातली लाईट जाती, लोड शेडिंगमुळे शेतकरी त्रस्त, ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त आहे. त्यांनी जे निवेदन दिलं त्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? सध्या उष्णता जास्त वाढलेली आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तर संध्याकाळनंतर 6 नंतर विजेची मागणीमध्ये खूप मोठा बदल होतो, म्हणजे खूप मोठी मागणी 6 ते 10 पिरियडमध्ये असते. त्यावेळेस विजेची मागणी जर जास्त असली आणि विजेचा जनरेशन कमी असलं तर आपल्याला काही ठिकाणी लोड शेडिंग करण्याचा मेसेज वरून येत असतो, त्यामुळे आपण ती लोड शेडिंग करतो. हा मेसेज कधी रात्री पण येतो. 6 ते 9मध्ये जे लोड शेडिंग आहे ते AG फीडरवरतीच केलं जातं, फक्त गावठाण वगैरे फीडरवरती केलं जात नाही. AG तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं आहे का? सबस्टेशनवरूनच येतो डायरेक्ट मेसेज. जे जनरेशन आहे त्यांना तिथून मेसेज पाठवता का डिमांड एवढी वाढली, त्याच्यानंतर ते डायरेक्ट सबस्टेशनपर्यंत आपल्या सबस्टेशनपर्यंत मेसेज येतो का लोड शेडिंग करा म्हणून. एवढ्या MWची मेगावॅटची आपल्याला लोड शेडिंग करायला सांगतात. आणि हा मेसेज कधी रात्री पण येतो, 10 नंतर येतो, 11 नंतर येतो, जशी विजेची मागणी असेल त्याप्रमाणे येतो. आणि 6 ते 9चा विषय जो आहे, सिंगल शेतीपंपाचे फीडरवरती जो आपण लोड शेडिंग करतो, तर काही ठिकाणी जे फीडर 30 अँपियरच्या खाली आहेत त्या ठिकाणी लोड शेडिंग होत नाही. आणि ज्या ठिकाणीच फक्त जे 30 अँपियरच्या, म्हणजे आपण सुरुवातीला चालू केल्यानंतर तो जर 10-15 राहिला तर आपण तोपर्यंत लोड शेडिंग करत नाही, परंतु जो जसा लोड वाढला त्यानंतर ती लोड शेडिंग केली जाते. तर आमची कारवाई चालू झालेली आहे. जे अनधिकृत कनेक्शन असतील ते आपण मोठ्या प्रमाणावर काढायला सुरुवात केली. जसा लोड कमी होईल त्याप्रमाणे आपले लोड शेडिंग पण कमी होऊन जाईल.
सर्व गावकरी गोळा होऊन आलो. रस्त्याची दुरावस्था इतकी भयानक आहे, इथं यायचं म्हणजे जीव मुठीत धरून यावं लागतो. आणि इतक्या लांब यायचं म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी हे फेडरेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या गावकऱ्यांना जीव मुठीत धरून या ठिकाणी यावं लागतं. अधिकारी कधी वेळेवर भेटत, कधी भेटत नाही. फोनवर जर विचारलं तर उडीची उत्तर भेटतात. आत्ता त्यांनी सांगितलं 6 ते 9 आणि लोड हा 6 ते 9चा असतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण मग हे जोरकोंबावरच का, फक्त त्या गावावरच, एकट्या गावावरच का तो लोड? मग आमचं एकटं गावच दिसलं तुम्हाला, बाकीकडे सगळीकडे पाहिलं तर तुमची सगळीकडे सुरळीत लाईट चालू आहे. आणि तो अन्याय फक्त आमच्या जोरकुंभारीवर होतो. आणि साहेब सुद्धा काही जेव्हा बाहेरचे नाही, साहेब सुद्धा जोरकुंभारीचे जे पंडोरे साहेब म्हणून आहे त्यांचं नाव, त्यांनी या जोरकुंभारीवरच अन्याय का चालू केला आम्हाला हेच काही कळत नाही. आम्हाला त्यांनी एक सुरळीत उत्तर देऊन आणि आमची सुरळीत लाईट चालू करा अशी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी साहेबांना एक विनंती करतो. आणि साहेब ती सुरळीत करतील अशी मी ग्वाही बाळगतो. आणि सर्व गावकऱ्यांना एक विनंती करतो, आजची वाट बघू. आज जर आपल्याला सुरळीत लाईट जर नाही दिली तर उद्या अंडा मोर्चा आम्ही आणल्याशिवाय इथं राहणार नाही असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. साहेब याची तुम्ही दखल घ्या. त्याच्या पलीकडं